तिकडे कौंडण्यपूरमधून पंढरपूरकडे आषाढी एकादशीकरता माता रुक्मिणीची पायदळी पालखी निघालेली आहे। या पालखीचं अंबानगरीमध्ये बियाणी चौकात काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्या हस्ते उत्साहात स्वागत करण्यात आलं। दरवर्षीप्रमाणे या मंगलमय सोहळ्याकरता सर्वच धर्मातले नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते, तर हा स्वागत सोहळा सामाजिक समतेचा वारसा जपणारा ठरलाय। यावेळी यशोमती ठाकूर आणि खासदार बळवंत वानखेडे यांनी फुगडीचा आनंद घेतला। सोबतच टाळ मृदुंग वाजवत वारकऱ्यांसोबत यशोमती ठाकूरही भक्तीमध्ये तल्लीन झालेल्या पाहायला मिळाल्या। 14वं वर्ष आहे आज की आम्ही दरवर्षी उत्साहानं स्वागत होत असतो आणि तुम्ही बघताय सगळे की दरवर्षी आईच्या पालखीचं स्वागत करायसाठी गर्दी उफाळून त्या ठिकाणी येते। पांडुरंगाला, आई रुक्मिणीला प्रार्थना एवढीच आहे की पाऊस येऊ दे आणि माझा बळीराजा सुखावू दे। मोठा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळाला। बिलकुल उत्साहात आहेत सगळेजण। आईंची भक्ती आहे आणि आई रुक्मिणीचं माहेर आहे अमरावती। आई आता सासरी चालले आहेत, तर सासरी जाताना जी काही कलवल असते ती कलवल आहे सगळी।